स्वामी समर्थांची ही कथा श्रद्धा आणि सबुरी यांचे एक उत्तम उदाहरण आहे। ही कथा आहे एका गरीब कोळी भक्ताची, ज्याने स्वामींना आपल्या साध्याशा झोपडीत आमंत्रित केलं होतं। अक्कलकोटमध्ये स्वामींचे दर्शन घेण्यासाठी मोठे राजे महाराजे येत असत। ते स्वामींसाठी उंची वस्त्र, सुवर्ण मुद्रा आणि 56 भोग घेऊन येत। पण स्वामींचे लक्ष मात्र खऱ्या भक्तीकडे असायचे। तिथेच एक गरीब कोळी राहत होता। त्याचे स्वामींवर अपार प्रेम होते। त्याला वाटायचे की स्वामींनी एकदा तरी माझ्या झोपडीत यावे आणि मी त्यांना जेवू घालावे, पण त्याची हिंमत होत नव्हती। तो विचार करायचा, कुठे ते त्रैलोक्य स्वामी आणि कुठे मी एक सामान्य कोळी। माझ्याकडे त्यांना द्यायला काय आहे? केवळ कोरडी भाकरी आणि कांदा। एके दिवशी स्वामी अचानक भर दुपारी त्या कोळ्याच्या झोपडीसमोर जाऊन उभे राहिले। कोळ्याला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना। तो आनंदाने वेडा झाला। त्याने धावत जाऊन स्वामींचे पाय धरले। स्वामी ओरडले, "अरे, खूप भूक लागली आहे, काय देतोस खायला?" कोळी गडबडला। त्याच्याकडे फक्त आदल्या रात्रीची उरलेली बाजरीची कोरडी भाकरी आणि कांदा होता। त्याने अत्यंत संकोचाने ती भाकरी स्वामींसमोर ठेवली आणि म्हणाला, "महाराज, माझ्याकडे हेच आहे। मी खूप गरीब आहे, मला क्षमा करा." स्वामींनी ती कोरडी भाकरी इतक्या चवीने खायला सुरुवात केली, जणू काही ते जगातील सर्वात श्रेष्ठ पक्वान्न आहे। स्वामींनी ती भाकरी आनंदाने खाल्ली आणि ढेकर दिला। ते पाहून त्या कोळ्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले। तेवढ्यात तिथे काही श्रीमंत लोक आले, जे स्वामींसाठी सोन्याच्या ताटात पंचपक्वान्न घेऊन आले होते। स्वामींनी त्यांच्याकडे पाहिलेही नाही। स्वामी त्या श्रीमंत भक्तांना म्हणाले, "अरे, याच्या भाकरीत जी चव आहे ती तुमच्या पक्वान्नात नाही, कारण ह्याने ही भाकरी प्रेमाने आणि घामाच्या कष्टाने दिली आहे." स्वामींनी त्या कोळ्याला आशीर्वाद दिला आणि पाहता पाहता त्या कोळ्याची गरिबी दूर झाली। पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्याला स्वामींच्या प्रेमाची ती शिदोरी मिळाली, जी जन्मोजन्मी पुरणारी होती।